पंजाबी लोकांमध्ये राहिलेत ना त्यांनी खूप जास्त खाल्लाय, सो त्यांना तेवढं आवडतं. छोटा है वो. हाय एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक अगेन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल. चला, खूप दिवसापासून ना मी हे केस धुवायचं टाळतच होते, कारण सर्दी एवढी होती, नाकातून डोळ्यातून पाणी पडत होती. पण खूप दिवस झाले की केस पण खूप खराब व्हायला लागतात. तसंच झालं. आज केस धुतले, थोडा वेळ उन्हात उभी राहिली, पण हवा जास्त लागत होती. म्हटलं आज आपल्याला हेअर ड्रायर यूज करण्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे, आणि याच्याच तर साठी हे कामी येतं ना. हिवाळ्यात, पावसाळ्यात कधीतरी यूज होतं, जेव्हा आजारी असू किंवा खूप जास्त थंडी असेल, पाऊस असेल, केस लवकर सुकत नाही, म्हणून याचा वापर करावा लागतो. आता हे हेअर ड्रायर फिलिप्सचं आहे. प्रत्येक वेळी जेव्हा मी वापरते तेव्हा तुम्ही लिंक मागत असतात, तसे तर मी जे प्रोडक्ट वापरते ना ते टॅग करत असते, पण तरीही कमेंटमध्ये मला लिंक देता येत नाही. जे प्रोडक्ट टॅग केलेले आहेत ते तुम्ही तिथून सर्च करू शकता आणि घेऊ शकता, आणि बाकीचे जे मला टॅग करता येत नाही ते मी कम्युनिटी पोस्टला टाकत असते. आज सॅटर्डे, सुट्टीचा दिवस, आणि सुट्टीच्या दिवशी निवांत झोपत असतो रियांश. पण खूप उशीर झाला होता. मी त्याला उठवलं आणि त्याला बोलले की बघ माझी आंघोळ पण झाली आहे. तर तो मला काय म्हणाला असेल, वाव गुड गर्ल मम्मा. तर मला तेव्हा हसायला पण आलं, आणि त्याला आणखी झोपायचं होतं. तो त्यानंतर आणखी अर्धा तास उठला नाही. आता मी इथे पायाला बोरोलिन लावून घेत असते, तसं मी लोशन लावत असते, पण खाजवून ना तिथे जरा असं पॅच पडल्यासारखं झालं होतं, आणि बोरोलिन लावलं की ते अँटीसेप्टिक असते, तर ते ठीक होऊन जातं. चला, कामांची सुरुवात करते, आणि खऱ्या व्हिडिओची पण इथूनच सुरुवात होईल. तर आता मला मस्त गरमागरम पोहे बनवायचे आहे, आणि मी तर तयार झाली आहे. रियांश ब्रश करतो, आणि ब्रश केल्यानंतर मस्त गरमागरम पोहे खायला त्यालाही खूप आवडते. आणि सुट्टीचा दिवस असला की मी पण त्याला निवांत झोपू देत असते. तसंही उठून तो एकतर खेळणार आहे, किंवा मग उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून टी व्ही बघायची असते. त्यानंतर आज मला सरसोचा साग बनवून ठेवायचा आहे. काल रात्रीच मी भाज्या निवडून ठेवल्या. तर बथुआ, सरसो, मेथी, पालक, कोथिंबीर सगळं आहे. आणि मी ना जास्तच बनवून ठेवते सरसोचा साग, म्हणजे तो बनवून ठेवील आणि त्याला वेळेवर तडका देता येतो. मग असं काहीतरी करेल. आणि बाहेर पण जायचं आहे, सो म्हणून लवकर करायचं आहे. आता सगळ्यात आधी पोहे बनवून घेते, पूजा करते, आणि मक्याचं पीठ पण आणलेलं आहे. काल रात्रीच तयारी करून ठेवली. आणि मक्के की रोटी मी आल्यानंतर बनवणार आहे. सो सरसोचा साग मी लग्नाआधी ना कधीच खाल्ला नव्हता, पण अश्विन म्हणजे इंदोरमध्ये राहिले, जबलपूरमध्ये राहिले, तर तिथे पंजाबी लोकांमध्ये राहिलेत ना त्यांनी खूप जास्त खाल्लाय, सो त्यांना तेवढा आवडतोय. मला नाही खाल्ला तरी चालतो, पण ठीक आहे, थंडीमध्ये खाल्ला पाहिजे असं म्हणतात. आणि रियांशलाही हिरव्या भाज्या खायच्या आहेत. त्यातल्या त्यात मला तुम्ही इतके सारे ऑप्शन सांगितले. मी फक्त एक विचारलं होतं की पराठ्याबरोबर लोणचं किंवा सॉस व्यतिरिक्त काय द्यायचं. आता चटणी असं आहे की रियांश खातो. शेजवान चटणी मी कधी कधी देत असते, बाकी शेंगदाणा चटणी, तिळाची चटणी, जवसाची चटणी हे पण खातो, पण दही तो खात नाही. सो दह्याला ऑप्शन मला बऱ्याचशा चटण्या, ॲक्च्युली ना काही गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण जेव्हा इतर कोणी सांगतं ना आपल्याला, तेव्हा आपण ते करायला लागतो. जसं माझ्या बाबतीत पण होतं की तुम्ही काहीतरी सांगता, त्यानंतर मी करते. आणि तुमच्या बाबतीत पण असं होतं की मी माहिती असलेली गोष्ट एखादी तुमच्याशी शेअर करते, आणि त्यानंतर मग आपल्याला क्लिक होतं की हां आपण पण असं केलं पाहिजे. झाला ब्रश. चला, आता मी हे सगळं करते, आणि परत बाहेर जायचं आहे एका कामासाठी. रियांशला घरीच ठेवणार आहे, कारण तसंही त्याचा 11, 11:30 वाजता खेळण्याची वेळ असते, आणि जेवणाच्या वेळेवर आम्ही परत येऊन जातो. सो चला व्हिडिओची सुरुवात करूया. आणि पोहे बनवायचे सगळ्यात आधी, आणि जायच्या आधीच साग बनवून ठेवायचं होतं, पण आता तेवढा वेळ नाही आहे. ॲटलिस्ट कुकरमध्ये सगळ्या भाज्या टाकून देते. 2 शिट्टी घ्यायच्या आहेत. भरपूर अशा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तोपर्यंत तयार तर मी होतेच. रियांशही तयार झाला, आणि आज त्याला हेअर वॉश करायचा नव्हता, पण फक्त ड्रायर यूज करायचं आहे म्हणून त्यांनी हेअर वॉश केलं. चला, आता आम्ही दोघं निघालोय बाहेर, आणि रियांश खेळत होता. बाहेर एका कामासाठी गेलो होतो, आणि ते काम करून यायला आज जरा जास्तच उशीर झाला. बघा 2 वाजलेत, आणि म्हणूनच मी ना जायच्या आधी शक्यतो
पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, पण भाकरी असेल किंवा काही गरम बनवायचं असेल तर तेवढं फक्त तिकडून आल्यावर होत असतं. पण आता बघा, साग पण बनवायचं आहे, ती मक्याची रोटी पण बनवायची आहे आणि किती उशीर होईल. म्हणजे जेवायला 2:30 तरी वाजतील, 2:30पेक्षा जास्त. कारण तो साग त्याला वेळ जास्त लागत नाही, पण ती मक्याची रोटी अशी आहे की ती गरम पाण्यामध्ये ते पीठ थोडंसं मळून ठेवायचं असतं, मग ते 10 मिनटं सेट होतं. तर असं करत करत मला ऑलरेडी भूक लागली होती. तसंही आल्यानंतर असं वाटतं की ताट वाढून जेवलं पाहिजे, पण आता काही ऑप्शन नाही आहे. अर्धवट स्वयंपाक झाला आहे, त्यामुळे बाहेर पण जाऊ शकत नाही. चला, खूप बडबड केली, पटापट स्वयंपाकाची आता तयारी करून घेते. आणि हो, ॲक्च्युली मी तुमच्याशी रेसिपी शेअर करणार होती, पण आता घाई बघा किती झाली आहे. तर या घाईत आत्ता मी शूट करायला घेतलं ना तर आम्हाला जेवायला 3 वाजतील. म्हणून नेक्स्ट टाईम नक्की सरसोचा साग आणि मक्के की रोटी दोन्ही याची रेसिपी एकदमच शेअर करेल. आणि घाईघाईत ना मी गाजराचा हलवा पण बनवून घेतला. आणि खायचा असेल ना तर मला मिक्सरमध्ये बारीक केलेले गाजर पण चालतात. बऱ्याच जणांचं असं असतं की किसलेले गाजर असतील तरच हलवा चांगला लागतो. माझं असं काही नाही आहे. काम थोडं कमी करायचं असेल, आपल्याला खायचं पण असेल तर थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागते आणि एवढा काही खराब लागत नाही. गाजर किसलेले त्यामध्ये कसं स्लायसेस दिसतात, यामध्ये कसं थोडंसं जास्त बारीक होतात. पण ठीक आहे, खायचं होतं आणि पटकन बनवायचं होतं म्हणून मस्त गाजराचा हलवा आणि मक्याची रोटी पोळी जे काय म्हणता येईल ती पण इतकी मस्त झाली होती. दोघांनाही मस्त गरमागरम वाढून दिलं आणि आता मी पण जेवून घेते. आणि हे जे आजारपण किंवा सर्दी आहे ना, दुखणं जरी छोटं असलं ना तरी आता 1 दिवसाचं आजारपण पण खरंच नकोसं वाटतं. म्हणजे पूर्ण दिवस तर वाया जातोच आणि आपली हालत जी आहे ती पण खराब होऊन जाते. सारखं सारखं वाफ घ्या आणि औषध घेतलं नाही तर मग ते पुढे वाढत पण जाते. म्हणजे माझं तरी असं आहे, ताप असू देत सर्दी असू देत, जर 2 दिवस जरी वाट बघितली तर ते आणखी जास्त वाढतं, कमी होतच नाही. आता वाफ घेते, थोड्या वेळ आराम करते. तसेही माझे ना बाहेर त्या हायवेवर फिरलो तर डोळे इतके दुखत होते, डोळ्यातून पाणी पडत होतं अक्षरशः त्या हायवेतून, म्हणजे हायवेमधून फिरताना. मला माझ्या डोळ्यांना खरंच थोडीशी आरामाची गरज होती. स्टीम घेणार आहे आणि हे जे स्टीमर आहे ना खूप वर्षापासून आम्ही वापरतो. तर फेस स्टीमसाठी आणि असं सर्दी वगैरे असेल तर बेस्ट आहे. तर याचे हे प्रोडक्ट मी टॅग करते, जर तुम्हाला हवं असेल तर. चांगलं आहे आणि खूप स्वस्त पण आहे. तिकडनं आल्यानंतर जेवण झाल्यानंतर ताणून जेवण झालं होतं म्हणून झोपणं झालं. आणि आज काय माहिती का, मला अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही आहे. तर आताही कुठे फिरण्याचा प्लॅन नाही आहे. आता अश्विन बाहेर गेलेले आहेत, ते आलेत की थोडंसं रिलायन्समध्ये जाऊन येईल, थोडं मॉइश्चरायझर क्रीम वगैरे आणायचे आहेत त्याच्यासाठी फक्त. आणि म्हणजे सकाळचं काम केलं नसतं तर तेवढंही बाहेर जाणं झालं नसतं. असे ना डोळे चेहरा माझा सुजल्यासारखा दिसतोय अक्षरशः. म्हणजे ते काय माहिती व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही, पण मला फील होत आहे आणि डोळ्यातनं पाणी गळतं आहे. सो काय माहिती अँटीबायोटिक घेते म्हणून होतं आहे की झोप जास्त होत नाही आहे, रेग्युलर जेवढी होते तेवढीच होते, पण वाटतंय जरा अनकम्फर्टेबल. असो, मला एक महत्त्वाचं तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. ते म्हणजे आता मी मोस्टली रोजच्या रोज व्हिडिओ शेअर करत असते. फक्त रविवारची एक सुट्टी असते किंवा मग बुधवार गुरुवार कधीतरी सुट्टी घेते मी, जेव्हा व्हिडिओज माझं एडिटिंग नाही होत किंवा मला असं वाटतं की ठीक आहे एक दिवस आणखी रेस्ट घ्यावा. अदरवाईज मोस्टली व्हिडिओज शेअर होतात. आणि ही सगळी मेहनत मी मागच्या वर्षभरापासून करते. त्याच्या आधीपासून मी ब्लॉगिंग चालू केलं. मागचे 2 वर्ष मी खरोखर मेहनत करत होते. त्याच्या आधीचे 2 वर्ष मी नाही म्हणणार, कारण तेव्हा जस्ट फॉर फन मी चॅनल चालू केलं होतं. पण मला 4 वर्षाच्या वर झालेत ॲक्च्युली. आणि जेव्हा मी व्हिडिओ शूट करते खूप एक्सपेक्टेशन असतात, कारण खरंच कधी कधी म्हणजे अगदी जीव तोडून सगळं केलेलं असतं. खूप महत्त्वाच्या गोष्टी शेअर केलेल्या असतात. कधी कधी माझ्यात मोटिवेशन असते आणि ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. बरेचदा रिलेटेबल गोष्टीसुद्धा शेअर करते. आणि हे सगळं ना सोपं नाही आहे. म्हणजे असं वाटतं फक्त दुरून, आपल्याला ते म्हणतात ना दुरून डोंगर साजेसं, तर तशा टाईपचं दिसतं की काय आहे ना, म्हणजे कॅमेरा लावा, आपली कामं करा, शूट करा, बस झालं. आणि ते अपलोड करण्यासाठी, एडिटिंग करण्यासाठी, त्याच्यासाठी लागणारा वेळ, त्याच्यासाठी लागणारी मेहनत, हे सगळं असतं त्याच्यामागे. आणि बरेचदा आपल्याला आपलं काम सॅक्रिफाईस करावं लागतं, आपली
जी गोष्ट आहे ती बाजूला ठेवावी लागते आणि यासाठी वेळ द्यावा लागतो, कारण तुमच्यापर्यंत दुसऱ्या दिवशी मला व्हिडिओ पोहोचायचा असतो. बरेचदा तुमच्याच कमेंट असतात की तू एवढं कन्सिस्टंट कसं राहते, म्हणजे रोज शॉर्ट व्हिडिओ टाकणं, लॉंग व्हिडिओ टाकणं. बरेचसे ब्लॉगर आहे हे करतात आणि त्यामागची फक्त माझी मेहनत नाही, सगळ्यांची मेहनत असते जे रोजच्या रोज व्हिडिओ टाकतात. सो मेहनत असते, पण जसं पाहिजे ना तसा मला रिस्पॉन्स मिळत नाही आहे आणि कधीकधी माझंसुद्धा डिमोटिवेट होते मी सुद्धा एक म्हणजे तशीच विचार करते की नाही, आपण काहीतरी करतोय तर आपल्याला त्याचं फळ मिळालं पाहिजे. फळ न मिळता नुसतं आपलं काम करत जा हे ना आपण सुरुवातीला ॲक्सेप्ट करू शकतो, पण एका विशिष्ट म्हणजे वयानंतर नाही, वेळेनंतर आपल्याला असं साहजिक वाटायला लागतं की नाही, आता मेहनत तर चालू आहे पण जसं पाहिजे तसं फळ मिळत नाही आहे, रिस्पॉन्स मिळत नाही आहे, व्ह्यूज येत नाही आहे. मला असं वाटतं कधी कधी येस, मला स्वतःला माहिती असते की हा व्हिडिओ आहे तो खूप चांगला आहे आणि जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल, स्त्रियांपर्यंत पोहोचेल, त्यांची खरंच मदत होईल, त्यांना यातून काहीतरी शिकण्यासारखं मिळेल. पण त्याही व्हिडिओला 1000, 1500, 2000, 3-4 हजारपर्यंत जास्तीत जास्त जातं. सो माझ्याही डोक्यात कधी कधी येतं की मी नवीन चॅनल ओपन करायचं का. आणि कधीकधी तुमच्याही कमेंट्स असतात की नीता तुझे व्हिडिओज खूप चांगले आहेत, तू नवीन चॅनल ओपन कर, नवीन चॅनलला जास्त रीच असतो. पण तेव्हाही कुठे मनात प्रश्न येतोच की आता जर नवीन चॅनल ओपन करायचं म्हटलं तर परत झिरोपासून सुरुवात करायची आहे आणि तो 0 to 1000 सबस्क्रायबर, 4000 वॉच अवर्स तो कंप्लीट करायला मला 1 वर्ष लागलं होतं. सो ती पण म्हणजे मनात भीती आहे की परत मला तिकडे नाही जायचे. ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी जर आणखी उशीर लागला किंवा त्याच्या मागे जर मी जास्त लागले तर माझं जे चॅनल आहे आत्ता हे तुम्ही जे बघताय तिकडे माझं दुर्लक्ष होईल किंवा जे आहे ते पण नाही होणार आणि जे नवीन केलं आहे त्याची ग्रोथ होईल नाही होईल मला काहीच माहिती नाही आहे. सो मला हे तुम्हालाच विचारायचं आहे, मी नवीन चॅनल ओपन करू की माझं जे हे चॅनल आहे त्यालाच कंटिन्यू ठेवू. मला असं वाटतं की चला ठीक आहे, आज ना उद्या आपला एखादा व्हिडिओ व्हायरल होईल किंवा लोकांना ते जास्त आवडायला लागेल, थोडेसे व्ह्यूज जास्त येतील. सो एक एक्सपेक्टेशन आहे माझ्या मनात, कुठेतरी एक काय म्हणतात त्याला, आशा आहे की हां एक दिवस आपलं होणार, फक्त आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. पण दुसरी पण गोष्ट मनात येते. सो मला हे तुम्हालाच विचारायचं आहे, मी नवीन चॅनल ओपन करून ही जी माझी 4 वर्षाची मेहनत आहे ती वाया तर जाणार नाही ना. म्हणजे दोन्ही गोष्टी माझ्या मनात आहे. सो याचं सोल्युशन मी तुमच्याकडे मागते की तुम्हाला काय वाटतं. जे माझे रेग्युलर व्ह्यूवर्स आहेत त्यांनी जर कमेंट केली तर मला जास्त चांगल्या प्रकारे कळेल आणि त्यांनाच कळेल ॲक्च्युली की काय करायचं. कारण जे नवीन असतात ते जे आत्ताचे व्हिडिओ आहेत ते बघतात, पण माझ्या बऱ्याचशा मैत्रिणीसुद्धा झाल्या आहेत, जसं की आसावरी आहे, मयुरी आहे, कालंदी आहे, अर्चना आहे आणि ही बऱ्याच जणी आहेत. तर प्लीज तुम्ही सांगा मला की मी नवीन चॅनल ओपन करू आणि ही माझी 4 वर्षाची मेहनत आहे ती वाया तर जाणार नाही, असं माझ्याच मनात प्रश्न आहे. म्हणजे मलाच असं वाटतं की हे पण जाईल आणि ते पण होणार की नाही माहिती नाही. सो प्लीज तुमच्याकडे हे मी म्हणजे एक सजेशन मागितलं आहे, तर मला याचं उत्तर द्या. नवीन चॅनल आय नो सगळ्यांचे ग्रो होत नाही, झालं तर ते होऊ पण शकतं, पण आता हे एवढं सगळं मी या चॅनलवर करून ठेवलेलं आहे ते मला इथे स्टॉप नाही करायचं आहे. सो पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला खरंच लाईक करत जा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आता रिकामा काही मला बसवल्या जात नाही आहे, म्हटलं तोपर्यंत कुकीज बनवून घेते. रियांशही खूप दिवसापासून मागे लागला होता आणि जेव्हापासून मी त्या बनवल्या आहेत तेव्हापासून कधीतरी एखादी कमेंट येते, खूप अशा नाही. तर म्हटलं तुमच्याशीही आज शेअर करते. तर बघा हे रवा, बारीक रवा आहे आणि तो आणखी मी मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घेतला. त्यानंतर हे गव्हाचं पीठ, तर हे दोन्ही समान प्रमाणात घेतलं आहे. आता हे एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि त्यानंतर मी ॲक्च्युली सेम प्रमाणातच घ्यायचं आहे गूळ पण मी थोडासा कमी घेणार आहे, कारण आम्हाला कमी गोड असले तरीही चालतील. सगळ्यात आधी आता हे मिक्सरमध्ये छान आणखी बारीक करून घेते. यामध्येच गूळ घेतलेला सुद्धा मी तुम्हाला दाखवेल की किती घेतला आहे, तो यामध्येच मिक्स करायचा आहे. बघा हे असं एकत्र मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये आता मी एवढा गूळ घालणार आहे. आता परफेक्ट हा किसलेला गूळ नाही आहे, किसलेला असेल तर बरोबर अर्धा वाटी होईल, पण तुम्ही जास्त घेतलात तरीही चालेल. आता हे यात टाकून परत एकदा मिक्स करते. मागच्या वेळी ना मी यामध्ये कोकोआ पावडर टाकलं नव्हतं,
पण आत्ता मला असं वाटते की हा एक माझा ट्रायल मी करून बघते. तर 2 मोठे चमचे असं मी कोकोआ पावडर टाकलं आहे आणि यामध्ये ना मी ॲक्च्युली हे व्हॅनिला इसेन्स आत्ता टाकलं तरी चालेल, पण जेव्हा आपल्याला सगळं हे असं मिक्स करून घ्यायचं आहे तेव्हा मी व्हॅनिला इसेन्स पण त्यात एक्स्ट्रा ॲड करणार आहे फ्लेवरसाठी. एक गोष्ट दाखवायची विसरून गेली ती म्हणजे मिक्सरमध्येच ना 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1/2 टीस्पून बेकिंग पावडर घालायचं आहे आणि त्यातच ते मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी 4 चमचे तूप घातलं आहे, व्हॅनिला इसेन्स घातला आहे, इसेन्स नाही घातला तरीही चालतं. त्यानंतर थोडं थोडं दूध टाकून मस्त असा एक गोळा मळून घेतला होता. थोडासा सॉफ्ट, खूप हार्ड नाही, नाहीतर कुकीज हार्ड बनतात. त्यानंतर हाताला तूप लावून मस्त कुकीज बनवून घेतल्या आणि ओव्हनमधला जो ट्रे आहे ना त्यातच मी बेक करून घेतल्या 160 डिग्रीला 30 मिनिटासाठी. आणि आता खूप गरम आहे बघा, हातात घेतली तर ती खूप गरम लागली. थोडंसं थंड होऊ देते आणि त्यानंतर मी ती तोडून बघते. कोकोआ पावडर टाकलं होतं त्यामुळे रियांशच्या आवडीच्या बनल्यात आणि अश्विनला कोकोआ पावडर टाकलेला नाही आवडत, पण ॲज युजल जसं मी म्हणत असते की थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागते. तर आता कधी आमच्या आवडीचं कधी त्याच्या आवडीचं असं होत राहतं. गरम गरमच होत्या पण खायची एवढी घाई झाली होती कारण जेवण आमचं झालं होतं आणि आम्हाला बाहेर जायचं आहे. बघा मी बॅग घेऊन तयार आहे, फक्त त्या कुकीज खायसाठी थांबलो होतो आम्ही आणि गरमागरमच आम्ही त्या कुकीज खाल्ल्या. खरं तर गरम खाल्ल्याने ना त्या थोड्याशा सॉफ्ट लागतात, थोडं थंड झाल्या की मस्त क्रिस्पी बनतात. तर तुम्ही करून बघा. आता मी ओव्हनमध्ये केलं आहे पण तुम्ही कुकरमध्ये करू शकता याचं बेकिंग. मुलं मोठी झाली की आपल्याबरोबर ती येत नाहीत, पण आत्ता तर रियांश लहानच आहे आणि आत्ताच त्याला ना आमच्यासोबत यायचं नसतं. म्हणजे डिपेंड्स असतं की तुम्ही कुठे चाललेत आणि मोस्टली आमचं असतं की सामान आणा किंवा वॉक करायला जात. तर त्याचं आत्ताही तसंच चालू होतं की मी काही येणार नाही आहे, एकतर मी खेळणार नाही तर मग घरीच राहून टी व्ही बघणार आहे. आणि ऑर्डर मात्र त्याला द्यायच्या असतात की माझ्यासाठी हे घेऊन येशील ते घेऊन येशील. फायनली त्याला कन्व्हिन्स केलं की चल तुला ते घेऊन देते. आणि आल्यानंतर थोडीशी त्याची अशी हेल्प नाही पण त्यालाच ह्या गोष्टी करायला आवडतात. आल्यानंतर काहीतरी काम त्याला पाहिजे असतं. मोस्टली आज मला ना खूप साऱ्या डाळी घ्यायच्या होत्या, थोडं एक्स्ट्रा सामान तर होतंच, ते घ्यायचं आहे. आणि इथेच माझा व्हिडिओ मी एंड करते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि हो, जे मी सजेशन तुम्हाला मागितलं आहे माझ्या चॅनलबद्दल, नवीन चॅनलबद्दल, ते सांगायला अजिबात विसरू नका. मी वाट बघते. चला बाय.